आपल्याला आज काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा करायच्या आहे, त्यासाठी मी बारीक करून उकडून घेतलेला आहे मिठामध्ये. आणि हे बघा काळा मसाला तयार केलेला आहे. आता आपण तो तवा ठेवून तळून घेऊ काळा मसाला. तर त्यासाठी खोबरं तळून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आपण ते तेलात आलटी पलटी करून घेऊ. जास्त काळा होऊन नाही द्यायचं खोबरं, नाही तर आपलं कडसर भाजी लागते. आता आपण कांदा पण भाजून घेतलेला आहे थोडासा गॅसवर. घरी मसाला तयार केला का त्याची भाजी खूप छान लागते काळी. आता आपण इथे 2-3 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे. थोडा गरम मसाला पण टाकू. बाकीचं बघा आपल्याला हे कढीपत्ता ते असंच टाकायचं आहे, ते गरम नाही करायचं. आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे. कोथिंबीर पण घेतलेली आहे, आपण थोडी कोथिंबीर पण टाकू. इथं बघा मी हे फुटाणे घेतलेले आहे. फुटाण्याने खरपूस भाजी लागते. आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊ. असं पाणी टाकू म्हणजे आपला मसाला बारीक होईल. मग आपला मसाला असा बारीक दळून घ्यायचा. आपण आता कढई ठेवली आहे गरम करायला. आपली कढई गरम झालेली आहे. आपण आता तेल टाकू 2 चमचे. कढीपत्ता टाकू आपण. त्यानंतर हे तेजपानं टाकायचे. आपला घरचा गरम मसाला टाकू आपण 2 चमचे. थोडं लाल तिखट अर्धा चमचा टाकू. त्यानंतर मी घरी बनवलेली ही धना पावडर आहे, त्यामुळे मी धने भाजून नाही घेतले दळायला. 1.5 चमचा टाकू. हळद अर्धा चमचा टाकू. त्यानंतर मी हा एव्हरेस्ट मटन मसाला टाकते 1 चमचा. थोडासा पावभाजीचा मसाला पण टाकते 1 चमचा. त्यानंतर आपण हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित कढलाय आपला बघा. आता आपण हा मसाला दळलेला हा मसाला टाकू. हा तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा. मग हा मसाला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा. थोडं पाणी सुटेपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित चव येते. कोथिंबीर टाकू आपण वरून. आपला मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण या उकडलेल्या शेंगा टाकून घेऊ. त्यानंतर मी उकडायला अर्धा चमचा मीठ टाकलं होतं. आता 1 चमचा टाकून घेते. तुम्हाला जेवढं पाहिजे तुमच्या स्वादानुसार टाकू शकता.
बघा आपल्या शेंगांचा वास किती छान यायला लागला. याला 10 मिनिटे शिजून द्यायचं. आता 10 मिनिटात आपली भाजी तयार.